नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। खास करून जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकाच वेळी मोठी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तब्बल 6,000 रुपयांपर्यंत रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता कशा पद्धतीने तुमच्या बँकेच्या खात्यावरती एकूण 6,000 रुपये जमा होणार, तसेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तुमच्या खात्यावरती आता 6,000 रुपये कशा पद्धतीने जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता नेमका कधीपर्यंत जमा होणार हे जर जाणून घ्यायचं असेल तर फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्व काही माहिती पुराव्यासहित आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। कोणत्या 2 योजनांचे पैसे, तर केंद्र सरकारची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नमो शेतकरी योजना। तर या 2 योजनांचे पैसे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची घोषणा करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। जेवढी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करायची होती तर तेवढी रक्कम सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की हप्ता वाटप करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असेल की आमच्या खात्यावरती 6,000 रुपये नेमके कशा पद्धतीने जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती 1 नाही 2 नाही तर 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता कोणत्या 3 हप्त्यांचे पैसे जमा होणार, तर बघा, नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता मागील साधारणतः 5 महिन्यापूर्वी सरकारने द्यायला पाहिजे होता, तर तो हप्ता अद्याप देखील तुमच्या खात्यावरती जमा झाला नाही। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा रखडला आहे आणि सध्या नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देण्याची वेळ या ठिकाणी म्हणजेच की आलेली आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 8वा हप्ता आणि सध्या जो हप्ता सरकारला द्यावा लागणार आहे तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता हा तुमच्या खात्यावरती एकत्र जमा होणार। या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आणि त्यानंतर आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये। म्हणजेच की राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आणि केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा 1 हप्ता, अशा पद्धतीने किती, तर 3 हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होणार। प्रति हप्ता हा 2,000 रुपयांचा असतो। म्हणजेच की 3 हप्त्यांचे किती, तर एकूण 6,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार। पुन्हा एकदा सांगतो, बघा, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या आणि 9व्या हप्त्याचे पैसे हे एकत्र जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। 8व्या हप्त्याचे 2 आणि 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये, अशा पद्धतीने 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे किती, तर 4,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये, अशा पद्धतीने किती, तर 6,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार, हे देखील लक्षात घेणं
आवश्यक आहे। आता सर्वात आधी बोलूया केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल, म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका कधीपर्यंत जमा होणार हे आपण सुरुवातीला बघूयात आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता देखील नेमका कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तर शेतकरी मित्रांनो, आता केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची अधिकृत या ठिकाणी तारीख जाहीर केली आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता हा हप्ता जारी केला जाणार आहे। आसाममधील गुवाहाटी येथून हा कार्यक्रम पार पडणार असून देशातील सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून जमा होतील। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। पुन्हा एकदा सांगतो बघा, पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची तारीख ही सरकारने अधिकृतपणे घोषित केली असून केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे हा हप्ता 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी किती वाजता तर 5 वाजता जारी केला जाणार आहे। म्हणजेच की 13 मार्च 2026 या दिवशी साधारणतः 5 वाजल्यापासून तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील हे लक्षात घ्या आणि देशातील सुमारे 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा केला जाणार असल्याचं देखील स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। आणि पीएम किसान योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी केंद्र सरकारने 18,650 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। विशेष म्हणजे 13 मार्च हा दिवस पीएम किसान उत्सव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती 13 मार्च या दिवशी संध्याकाळी या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे हे लक्षात घ्या। आता पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली, कारण की हप्ता आता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे 13 मार्च या दिवशी किती वाजता तर सायंकाळी 5 वाजल्यापासून पैसे जमा होणार आहेत हे लक्षात घ्या। त्यानंतर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार हे तुम्हाला समजलं असेल। 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी तर 13 मार्च या दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून जमा होणार हे लक्षात घ्या। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की पीएम किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे तर समजलं, मग नमो शेतकरी योजनेचे हप्ते कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती चर्चा होते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झाली आहे का, तर याचे उत्तर स्पष्टपणे नाही असे आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजना ही बंद झालेली नाही। कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, कारण की सध्या चर्चा अशी सुरू झालेली होती की सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे नमो शेतकरी योजना बंद झाली, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या। परंतु शेतकरी मित्रांनो, कोणत्याही बातम्यांवरती अविश्वास ठेवू नका। नमो शेतकरी योजना ही बंद झाली नाही, नमो शेतकरी योजना ही चालूच आहे हे लक्षात घ्या। राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेमध्ये काही तांत्रिक बदल केले आहेत। योजनेचे पैसे देण्यासाठी सरकारने आता बजेट हेडमध्ये बदल केला आहे। सामाजिक न्याय विभाग, अनुसूचित जाती एससी आणि अनुसूचित जमाती एसटी यांच्यासाठी स्वतंत्र बजेट हेड तयार करण्यामध्ये आले आहे। मार्च महिन्यातच या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला आहे आणि यामुळे आता या प्रवर्गातील शेतकऱ्यांना निधी आता अधिक सुरक्षित आणि वेळेवरती मिळणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून निधीची तरतूद झाली आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने निधीची तरतूद केली असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या हप्त्या पाठोपाठ नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी निधीची तरतूद झाली म्हटल्यावरती हप्ता नेमका कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर राज्याचा म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता प्रलंबित होता आणि आता 9व्या हप्त्याची वेळ आली आहे। जर सरकारने हे दोन्ही हप्ते एकत्रित दिले तर त्याचे 4,000 रुपये आणि केंद्राचे तर 2,000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच की 6,000 रुपये या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सरकार लवकरच या 2 हप्त्यांबाबतचा अंतिम शासन निर्णय जाहीर करणार आहे, ज्यामुळे मार्च अखेरपर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक चिंता दूर होण्यास मदत होईल। तसेच या सर्व
सर्व हप्त्यांच्या लाभासाठी काही बाबींची पूर्तता असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, तुमची ई-केवायसी पूर्ण आहे का? जर ई-केवायसी पूर्ण नसेल तर आजच्या आज ई-केवायसी करून घ्या, आत्ताची आत्ता ई-केवायसी करून घ्या, कारण की ई-केवायसी पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील। त्यानंतर तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक आहे का नाही याची खात्री करा, कारण की आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर पैसे जमा होतील। जर तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। तसेच पीएम किसान पोर्टलवरती तुमच्या जमिनीची नोंद अद्ययावत असेल तर काळजी करू नका, कारण की अद्ययावत असेल तरच पैसे जमा होतील। आणि जर पीएम किसान पोर्टलवरती तुमच्या जमिनीची नोंदणी अद्ययावत नसेल तर ती अद्ययावत करून घ्या, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी ही सर्व कामे पूर्ण केली असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वाची माहिती। 13 मार्च दुपारी 5 नंतर मोबाईलवरती येणाऱ्या मेसेजकडे लक्ष ठेवा। आता पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो बघा, केंद्र सरकारचा जो पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आहे हा 13 मार्च या दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता या दिवशी जमा होण्याची दाट शक्यता आहे। परंतु जर कदाचित पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे हप्ते जर जमा झाले नाही तरी देखील काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की याच मार्च महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता जमा होणार असल्याचं देखील स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपयांची तरतूद केली असल्यामुळे लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। आणि सध्या जर बघायला गेलं तर 100% 13 मार्च या दिवशी सायंकाळी 5 वाजता पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील। पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची ही अधिकृतपणे तारीख जाहीर झाली आहे, परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर झाली नसली तरी लवकरच नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि 9वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे, हे लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता येत्यात म्हणजेच की 13 मार्च या दिवशी सायंकाळी 5 वाजता तुमच्या मोबाईलवरती येणाऱ्या मेसेजकडे लक्ष द्या। पैसे जमा झाले असा मेसेज आल्यानंतर लगेच बँकेमध्ये जाऊन तुम्ही पैसे काढून आणू शकता। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल। आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।